रामकृष्ण हरी माऊली. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनादी कालापासून चालत आलेला हा वारकरी संप्रदाय, त्याची तत्व, विचार, सिद्धांत आतापर्यंत या संप्रदायानं घराघरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं. पण पूर्वीपासून चालत आलेला हा संप्रदाय, याच्यामध्ये आज कुठेतरी बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच आज या वारकरी संप्रदायात थोडासा जो बदल झाला, त्या बदलामुळं महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी संस्था, जिचं नाव आहे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेचं नाव, त्या संस्थेचा परिचय बऱ्याच लोकांना आहे. जे लोक संप्रदायाशी निगडीत आहेत त्यांना त्या संस्थेचा निश्चित परिचय त्या ठिकाणी असेल. जी संस्था गेली 100 वर्षापासून किंवा त्याच्याही अगोदरपासून अविरत या वारकरी संप्रदायाचं कार्य त्या ठिकाणी करते. जिथं विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, अशा तऱ्हेनं जी संस्था 100 वर्षापासून निरंतर ज्ञानदानाचं कार्य, संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. 40,000च्या वर कीर्तनकार ज्या वारकरी शिक्षण संस्थेनं महाराष्ट्राला दिली, ही सगळ्यात मोठी वारकरी शिक्षण संस्था म्हणजे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. आता त्या वारकरी शिक्षण संस्थेनं 14 प्रकारचे नियम किंवा कीर्तनकारासाठी 14 प्रकारची आचारसंहिता लागू केलेली आहे. ज्यांनी ती 14 प्रकारची नियम किंवा ती 14 प्रकारची आचारसंहिता जर पाळली तरच खऱ्या अर्थानं समाजापर्यंत संतांचे विचार यथार्थ रीतीने जाऊ शकतील. म्हणून त्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेनं ते 14 प्रकारचे नियम कीर्तनकारासाठी सांगितलेले आहेत. नियम कीर्तनकारासाठी जरी सांगितले असले तरीही कीर्तनकारासोबतच कीर्तन घेणाऱ्या लोकांनीही त्या नियमाचं पालन करणं आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थानं यथार्थ रीतीनं समाजापर्यंत संतांचे विचार त्या ठिकाणी पोहोचतील. तर ती 14 नियम त्या ठिकाणी कोणते, तर लक्षात घ्या. जसं एखाद्या घरामध्ये कर्ता पुरुष असतो आणि त्या कर्त्या पुरुषावर त्या संपूर्ण घराची जबाबदारी राहते. त्या कर्त्या पुरुषानं ती जबाबदारी जर व्यवस्थित हँडल केली नाही, हाताळली नाही, तर ते घर संतुलित राहत नाही. तसं या संप्रदायामध्ये कीर्तनकार वारकरी संतांचे विचार पोहोचवण्यासाठी कर्ता मानला जातो. तो जर संप्रदायाला अनुकूल, संतांच्या विचारांना अनुकूल वागला नाही तर खऱ्या अर्थानं संप्रदायाचा यथार्थ प्रचार आणि प्रसार तो समाजापर्यंत करू शकणार नाही. म्हणून ही 14 प्रकारची नियम त्या वारकरी शिक्षण संस्थेनं कीर्तनकारासाठी आणि कीर्तन ठेवणाऱ्यासाठी, या दोन्ही लोकांसाठी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. ती 14 प्रकारची नियम कोणती, ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यातली काही नियम मी तुम्हाला सांगतो जी अत्यंत महत्वाची आहेत. त्या वारकरी शिक्षण संस्थेनं पहिला नियम जो प्रत्येक कीर्तनकारांनी पाळला पाहिजे तो म्हणजे कीर्तन हा काही व्यवसाय नाही, तो काही धंदा नाही. कीर्तन करत असताना कीर्तनकारांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की कीर्तन ज्ञानोबराय आणि तुकोबराय पासून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले आणि त्या सकल संतांनी निस्वार्थ वृत्तीनं तो वारकरी संप्रदाय आपल्या पदरामध्ये टाकलेला आहे. त्यामुळं कीर्तन हा काही व्यवसाय नाही. ज्या पद्धतीनं संतांनी आपल्या पदरामध्ये निस्वार्थ वृत्तीनं तो संप्रदाय टाकला, त्या संप्रदायाचा प्रचार केला, त्याच पद्धतीनं प्रत्येक कीर्तनकारांनी तो संप्रदाय या समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या ठिकाणी केलं पाहिजे. जरी निस्वार्थ वृत्तीनं आपल्याकडून होत नसेल तरी निदान आपण ज्या गावामध्ये कीर्तन करतो त्या गावातली लोक कीर्तनाच्या नंतर आपल्याला जेवढं मानधन देतात तेवढ्या मानधनावर समाधान मानून आनंदानं हे आपण कार्य केलं पाहिजे. जर आपल्याकडून असं घडत नसेल तर आपण कीर्तनापासून बाजूला निघू शकता, या क्षेत्रापासून बाजूला निघू शकता. तुम्ही या कीर्तना क्षेत्रामध्ये राहिलेच पाहिजेत असा काही आग्रह नाही. कारण कीर्तन हा काही पैशाचा व्यवसाय नाही, तो मोक्षाचा व्यवसाय आहे. जीवाला शिवापर्यंत नेणारा व्यवसाय त्या ठिकाणी हे पैशाचा व्यवसाय नाही. त्यामुळं तुम्हाला परवडत नसेल, तुमची अडचण असेल तर तुम्ही याच्यातून बाजूला निघू त्या ठिकाणी शकता. पण भीक मागणं हे संप्रदायाला मान्य नाही, संताला मान्य नाही आणि संप्रदायाच्या सिद्धांतामध्ये ते बसत नाही. त्यामुळं ते त्या ठिकाणी योग्य नाही. तुमच्याकडून होईल तर समाज देईल त्या मानधनात तुम्ही आनंदाने हे कार्य त्या ठिकाणी पुढे करू शकता
अन्यथा नाही केलं तरी त्या ठिकाणी चालेल. हा पहिला नियम. दुसरा नियम त्या ठिकाणी आहे की जेव्हा आपण कीर्तन चालू करतो किंवा कीर्तन जेव्हा आरंभ करतो तेव्हा कीर्तनकारांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे, जो अभंग आपण कीर्तनासाठी घेतला त्या अभंगावरच बोलण्याचा त्यानं प्रयत्न केला पाहिजे. वायफळ बडबड करणं कीर्तनात संतांनी सांगितलेलं नाही. नादबाबाचा अभंग हे नादबाबा बोलतात, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. हा पूर्ण अभंग तुम्ही बघून घ्या. अतिशय सुंदर असं चिंतन नागबाबांनी केलेलं आहे. त्यामुळं कीर्तनामध्ये वायफळ बडबड करू नये. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणतात की कीर्तनामध्ये विनोद असला पाहिजे, नाही असं नाही, पण किती असला पाहिजे. जेवढं आपण भाजीमध्ये मीठ टाकतो चवीपुरतं तेवढ्या पुरता विनोद तुम्ही केला तर हरकत नाही, पण जास्तही विनोद कीर्तनामध्ये त्या ठिकाणी करू नये. कीर्तनामध्ये संतांचे विचार समाजाला कळणं फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं अभंगावरच बोलणं हे कीर्तनकारांनी त्या ठिकाणी आग्रहानं मांडला पाहिजे. आग्रहानं त्यांना अभंगावर बोललं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं संतांचे सिद्धांत संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचतील. हा दुसरा नियम. आता तिसरा नियम आहे. तिसरा नियम असा आहे की संप्रदाय ज्या सकल संतांनी या संप्रदायाला वाढवण्याचा प्रयत्न केला ते सकल संत सर्व धर्मातील सर्व जातीतील त्या ठिकाणी होते. तुम्ही जर अभंग वाचला, उंच नीच काही नाही भगवंत, हा अभंग जर वाचला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की सकल जातीमधली संत परंपरा या संप्रदायाला वाढवण्यासाठी प्रयत्न करते. ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, संत सावता महाराज असतील, गोरोबा काका असतील, सोखा महाराज असतील, ही जी सकल संत आहे ती वेगवेगळ्या जातीतून या संप्रदायाला वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. म्हणून कोणत्याही एका जातीमध्ये संप्रदाय बांधला जाऊ शकत नाही. त्यामुळं कीर्तनकाराने याची जाणीव आणि याचं भान ठेवून कीर्तन करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे संतांचं वचन आहे, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, संत त्यालाच आपल्या जातीचा म्हणतात, त्यालाच आपल्या कुळातला म्हणतात. हे सगळ्या कीर्तनकारांनी याची जाणीव ठेवणं अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे. आता चौथा नियम जो कीर्तनकारासाठी नाही, कीर्तन ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे. कारण आजच्या या वारकरी संप्रदायाच्या बदलाला जेवढा कीर्तनकार कारण आहे तेवढी कीर्तन ठेवणारी लोकही त्या ठिकाणी कारण आहेत. म्हणून कीर्तन ठेवणाऱ्या लोकांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की जी लोक मानधन ठेवतात, मानधन ठरवतात किंवा मानधन ठरवल्याच्या नंतरही जास्त मानधनाची अपेक्षा करतात, अशा लोकांना कीर्तनाला बोलवू नका. काही अडत नाही. वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य कीर्तनकार त्या ठिकाणी आहेत, त्यांना तुम्ही त्या ठिकाणी बोलावू शकता. पण कोणामातही या संप्रदायामध्ये अडत नाही. अनादी कालापासून चालत आलेला हा संप्रदाय त्या ठिकाणी आहे आणि हा संप्रदाय गर्दीचा कधी राहिला नाही, दर्दीचा संप्रदाय राहिलेला आहे. यथार्थ रीतीनं खऱ्या अर्थानं जर संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचले तरच समाजाला त्याचा त्या ठिकाणी फायदा होईल. म्हणून कीर्तन ठेवणाऱ्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, कीर्तन करणाऱ्या लोक जी आहेत कीर्तनकार, त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की कीर्तन करत असताना कीर्तनकाराचा निदान हरिपाठ तरी पाठ असला पाहिजे. दुर्दैव काही काही कीर्तनकाराचा हरिपाठही पाठ नाही आणि ती कीर्तन करतायत. ही फार मोठं दुर्दैव, ही फार मोठी शोकांतिका आहे. त्याच्या हरिपाठ तरी पाठ असला पाहिजे. 100-200 ज्ञानेश्वरीच्या ओव्या, 200च्या वर तरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या त्याच्या पाठ त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. ज्ञानेश्वरीचं वर्षातून त्यानं एखादं पारायण तरी केलं पाहिजे. त्याच्यानंतर गीता, त्या गीतेचे काही श्लोक, त्या श्लोकाचा संदर्भ त्याला कळाला पाहिजे, त्याचा अर्थ त्याला कळाला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं समाजामध्ये तो ते तत्व, ते विचार, ते सिद्धांत त्या ठिकाणी पोहोचू शकल. कारण कीर्तन हा काही श्रद्धेवर घडणारा विषय नाही. लक्षात घ्या, श्रद्धा आणि ज्ञान याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. श्रद्धेवर भक्ती होऊ शकते, निश्चित होऊ शकते, पण तुम्हाला समाजामध्ये ज्ञान त्या ठिकाणी सांगायचंय तर ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला अनेक ग्रंथांचं वाचन करता आलं पाहिजे, अनेक ग्रंथांच्या संदर्भानं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं समाजापर्यंत तुम्ही संतांचे विचार, ज्ञानेश्वरी, गीता पोचू शकाल, अन्यथा त्या ठिकाणी नाही. म्हणून कीर्तनकाराचा हरिपाठ, 200-300 ज्ञानेश्वरीच्या ओव्या, संतांचे 400-500 अभंग त्याच्या जर मुखोद्गत असतील, पाठ त्या ठिकाणी असतील, तरच त्यानं त्या ठिकाणी कीर्तन केलं पाहिजे आणि लोकांनी त्यांनाच त्या ठिकाणी कीर्तन, तरच खऱ्या अर्थानं समाजापर्यंत
ते तत्व त्या ठिकाणी, ते ज्ञान त्या ठिकाणी पोहोचल आणि समाजाला त्याचा काहीतरी फायदा होईल. म्हणून हे फार त्या ठिकाणी महत्व आहे. आता 6वा 7वा अशी 14 नियम वारकरी शिक्षण संस्थेने त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. त्यातले हे महत्वाचे काही नियम मी तुम्हाला सांगितले. लक्षात घ्या, वारकरी त्यालाच म्हणतात ज्याच्या जीवनात त्याग, सेवा, समर्पण आणि निष्ठा या 4 गोष्टी आहेत. त्याला वारकरी असं म्हटलं जातं. त्याच्या जीवनात निष्ठा आहे, त्याग आहे, सेवा आहे आणि समर्पण आहे. त्यालाच वारकरी म्हटलं जातं. आपण ज्या गुरुकडे शिकलो त्याच्याविषयी निष्ठा असणं आपल्या अंतःकरणात अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी हे. त्याविषयी समर्पण असणं फार महत्वाचं आहे. आणि हे नियम जर कीर्तनकार आणि कीर्तन ठेवणाऱ्या या दोन्ही लोकांनी जर पाळले तरच खऱ्या अर्थानं समाजापर्यंत संतांचे विचार आणि संतांनी केलेला आतापर्यंतचा संघर्ष फलित त्या ठिकाणी होईल आणि यथार्थ रीतीनं हा संप्रदाय महाराष्ट्रभर नाही किंबहुना विश्वभर त्या ठिकाणी वाढेल. तर लोक म्हणतात की तमाशानं गाव बिघडत नाही आणि कीर्तनानं गाव सुधरत नाही. वास्तविक ही म्हण अत्यंत चुकीची आहे. ज्या गावात तमाशे होतात ते गाव निश्चित बिघडतच आणि ज्या गावात कीर्तन होतं त्या गावातली 4-2 लोक 10 लोक तरी निश्चित सुधरतात. कीर्तनानं समाजामध्ये परिवर्तन होत असतं. संतांचे विचार अत्यंत पॉवरफुल असतात. ते संतांचे विचार जर खऱ्या अर्थाने यथार्थ रीतीनं समाजापर्यंत कर्त्या पुरुषाकडून म्हणजे कीर्तनकाराकडून पोहोचले तर निश्चित समाजामध्ये फार मोठा बदल त्या ठिकाणी होईल. म्हणून दोघांनी याची जाणीव ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. रामकृष्ण हरी. जय गजानन.